2 दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ टाकला होता जो या रस्त्यामध्ये जे खड्डे आहेत बऱ्यापैकी तुम्ही बघू शकता लांबपर्यंत तिथं खड्डेच खड्डे आहेत आणि होते इथं खड्डे पहिले 2 दिवसापूर्वी. आपण आता इथं बघितलं पालिकेने इथं नवीन काम केलेलं आहे आणि इथं आपण कचऱ्याचा एक हे टाकलं होतं व्हिडिओ त्यामध्ये ॲड करून, पण ते कचऱ्याचं काम अजून बऱ्यापैकी झालेलं नाही आहे. आणि तुम्ही जर बघितलं मी यातून तुम्हाला दाखवतो, तुम्ही फक्त इथं बघा हा रस्ता जो पूर्णपणे 2 दिवसापूर्वी खड्ड्यामध्ये हे झालेला होता. आणि आता पालिकेने इथं कारवाई केलेली व्यवस्थित. जे रस्ते होते जुने ते पालिकेने दुरुस्त केलेत, बऱ्यापैकी खड्डे दुरुस्त केलेत. आणि त्याच्या मागे मी तुम्हाला दाखवलं होतं ते बघा इथे हे जे फुटपाथ नाही आहे इथं त्याच्याबद्दल पण आपण व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. आणि हे जे खड्डे आहेत माझ्या मते इथं 7-8 बऱ्यापैकी खड्डे होते आणि खड्डे जे आहेत पालिकेने कारवाई याच्यावर केलेले आहे. ते माहीत नाही कशी झाली ते पालिकेने ते आपला व्हिडिओ आपण 2 दिवसापूर्वी टाकला होता तो व्हायरल बऱ्यापैकी झाला होता. त्याच्यावरनं टाकलं की अजून काही पराक्रम झाला ते आपल्याला माहीत नाही. आपण फक्त या गोष्टी आणतो की आपलं जे कामासाठी आपण ज्या याच्यासाठी जनतेसाठी आपण व्हिडिओ टाकला होता तो पूर्णपणे यशस्वी झाला आणि ते खड्डे बऱ्यापैकी बुजले. तुम्ही इथं बघा इथं पण 2 दिवसापूर्वी 2 मोठे खड्डे होते, इथे एक होता आणि इथे एक होता. मग ते पूर्णपणे बुजलेला आहे खड्डा. फक्त समोरील बाजू तुम्ही बघितली तिकडं फक्त फुटपाथाचा प्रश्न आहे तो फक्त निर्माण आहे, तो फक्त बुजा नीट झाला पाहिजे. आणि तुम्हाला दाखवतो पुढे कारण त्या साईडपर्यंत पालिकेने रस्ते केलेले तुम्ही बघितलं ते तुम्ही बघितलं इथं बऱ्यापैकी 2 दिवसात पालिकेने कारवाई केलेली आहे. पण हे रस्ते जे झाले त्याचं जर बघितलं आपण ते किती चांगल्या पद्धतीने झाले हे आपल्याला अजून माहीत नाही. हे पहिल्याच पावसात वाहून जातात का किती महिने टिकतात, पालिकेने याच्यावरती तात्पुरता भ्रष्टाचार केला हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. हा निवड जनतेला मूर्ख बनायचा धंदा आहे. जर तुम्ही नीट बघितलं मागचं कचऱ्याची मगाशी सांगितलं मी तुम्हाला तर तिथं ते दिसत पण नाही आहे. आता कचरा आहे तिथं. पालिकेला अजिबात त्या गोष्टीकडे लक्ष नाही आहे. तरी पालिकेने लवकरात बाकीच्या गोष्टींकडे जेवढी पालिका जास्त लवकरात कारवाई करेल तेवढं जनतेसाठी चांगलं. नुसतं आलेला पैसा खिशात घरात असेल. ऑगस्ट 2025 पासून जसं आपण सर्वे केला ऑगस्ट 2025 पासून पालिकेने खड्डेमुक्त अभियान MIDCमध्ये राबवलेलं आहे. आणि बऱ्यापैकी मी भुसरी MIDCचा जो सर्वे केलेला आहे ते फोटोमध्ये मी व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ दाखवून तर तुम्ही जर बघितला आजूबाजूला तर बऱ्यापैकी व्हिडिओ खड्डे बुजवण्याचं काम पालिकेने केलेलं आहे. पण हे खड्डे जे बुजवतात ते किती काळासाठी टिकतात हे जास्त बघणं महत्त्वाचं आहे. पण एक सगळ्यात चांगली गोष्ट अशी की पालिकेला मी धन्यवाद पण बोलतो की त्यांनी गोष्ट मनावर घेऊन लवकरात लवकर जनतेशी जीवाशी न खेळता त्यांनी लवकरात लवकर रस्ते अजून जे आहेत व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करावा आणि त्यांना अजून आयुष्य कसं भेटतं त्या रस्त्यांना ह्याच्यावर जास्त भर द्यावा. पैसे कमी खावे आणि काम चांगलं करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र.